आज आपण करुणा याविषयी बोलणार आहोत. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, याला करुणा म्हणता येईल. करुणा म्हणजे अशी चित्तवृत्ती. करुणा म्हणजे अशी चित्तवृत्ती की जर कुणी दुःखी कष्टी व्यक्ती प्राणी मात्र दिसला तर त्याचे दुःख पाहून आपणही दुःखी होणे. म्हणजे एखादा प्राणी असेल, पशु असेल आणि मानव प्राणी असेल, कोणी असो, त्याला जर यातना होत असतील, वेदना होत असतील, त्याला जर कुठलंही दुःख होऊन तो व्यथित असेल तर त्याचं दुःख पाहूनही आपल्याला दुःख होते. आणि असं ज्या व्यक्तीला होते त्याच्या हृदयामध्ये करुणाही वास करत असते. परंतु करुणेला इतकंच अभिप्रेत नाही. केवळ हेच करुणेला अभिप्रेत नाही, तर त्या दुःखी कष्टी व्यक्तीला, त्या प्राण्याला त्यांच्या दुःखापासून, म्हणजे त्याला जे काही दुःख झालेलं असते किंवा ज्या दुःखापासून तो व्यथित असतो किंवा त्याला वेदना होतात, यातना होतात, त्याच्यापासून त्याला म्हणजे मुक्त होण्यास त्याला मदत करणे, त्या व्यक्तीला, त्या प्राण्याला, हेही करुणेला अभिप्रेत आहे. अर्थात जेव्हा व्यक्ती राग, लोभ, मोह यांनी विरहित असेल तेव्हाच ते शक्य होते. ही जी प्रक्रिया आहे करुणेची, म्हणजे करुणा ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये वास करत असते, तो व्यक्ती रागापासून, लोभापासून, द्वेषापासून, मोहापासून मुक्त असलेला जो असेल, म्हणजे त्याच्याच हृदयामध्ये करुणा ही उत्पन्न होत असते किंवा वास करत असते. कारण जर एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्तीच्या मनात राग असेल तर अशी व्यक्ती दुःखी कष्टी आहे हे पाहून दुसऱ्या व्यक्तीला दुःख न होता आनंदच वाटेल. ज्याच्या मनात राग द्वेष आहे त्या व्यक्तीला आनंदच वाटेल. उलट जर त्या व्यक्तीबद्दल लोभ मोह असेल तर ती त्या दुःखी व्यक्तीबरोबर स्वतः दुःखात बुडून जाईल आणि मग त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गही त्या व्यक्तीला सापडणार नाही. परंतु करुणेच्या बाबतीत दुःखी व्यक्तीचे दुःख पाहून स्वतः दुःखी होणे हे जसे अभिप्रेत आहे, तसेच त्या दुःखी व्यक्तीला दुःखातून मुक्त करण्यासाठी किंवा दुःखातून बाहेर पडण्यास मदत करणे हेही अभिप्रेत असते. म्हणूनच करुणा ही राग, लोभ, मोह, द्वेष यांनी विरहित असायला हवी आणि ती असते. करुणा ही जशी मित्रांबद्दल वाटते तशी ती शत्रूबद्दलही वाटायला पाहिजे. आणि ती वाटते. म्हणजे जो व्यक्ती राग, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष यापासून विरहित आहे, मग त्यापासून तो जो व्यक्ती मुक्त झालेला आहे, त्याला आपल्या मित्राविषयी करुणा जशी त्याच्या मनात उत्पन्न होते तशी शत्रूविषयीही ती उत्पन्न होत असते. तशी अपरिचित व्यक्तीबद्दलही वाटते. वज्रयान या पंथामध्ये मामकी या देवतेचे अधिष्ठान करुणा ही भावना आहे असे सांगितलेले आहे. ही देवता दुसरी तिसरी कुणी नसून मनुष्याच्या करुणा या मनोवृत्तीचे व्यक्तीकरण आहे. या श्री देवतेचे अधिष्ठान करुणा ही भावना असल्यामुळे या देवीच्या पूजेमुळे करुणा ही भावना जागृत होते. वज्रयान बौद्ध धर्मामध्ये स्त्रीला करुणेची उपमा देऊन करुणा हे स्त्रीचे गुण वैशिष्ट्य आहे असे सांगितले आहे. यातून त्यांना स्त्री ही करुणा या भावनेने युक्त असते असे
सांगायचे आहे. ती दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतेच, पण त्याचबरोबर ती त्या व्यक्तीला त्याच्या दुःखातून बाहेर पडण्यास मदतही करू शकते आणि करते. अशी मदत करताना ही व्यक्ती आपली आहे किंवा नाही, ती आपली मित्र आहे की शत्रू आहे असा विचार तिच्या मनात येत नाही. वज्रयानींनी स्त्रीला करुणेची उपमा देऊन आत्तापर्यंत स्त्री म्हणजे अबला या स्त्रीविषयी असणाऱ्या प्रतिमेला छेद दिलेला आहे. सर्वसाधारणपणे समाजात असा समज असतो की स्त्री ही पुरुषांपेक्षा शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे तिला संरक्षणाची गरज असते. स्त्री जर स्वतःच दुबळी किंवा दुर्बल असेल तर ती दुसऱ्याला कशी मदत करणार? पण समाजामध्ये स्त्रीविषयी असणाऱ्या या प्रतिमेला वज्रयानींनी छेद दिलेला दिसतो. यातून वज्रयानींना अभिप्रेत असलेली स्त्रीविषयक जी प्रतिमा डोळ्यासमोर येते ती अशी की स्त्री ही जरी दुसऱ्याच्या दुःखी होण्याने दुःखी होत असली तरी त्या दुःखात ती स्वतःला हरवून बसत नाही. तिला त्याही परिस्थितीत स्वतःच्या अस्तित्वाची तसेच आपण या परिस्थितीत दुसऱ्याला कोणत्या प्रकारची मदत करू शकतो याची जाणीव असते. स्त्री हतबल असते, अबला असते, दुर्बल असते हे वज्रयानींना मान्य नाही. एक धाडसी तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता येईल त्या प्रसंगाला सामोरे जाणारी अशी स्त्री विषयक प्रतिमा यातून आपल्या पुढे येते.